लोकशाहीचा मोठा उत्सव साजरा केला जातो पूर्ण संपूर्ण देशामध्ये, महाराष्ट्रात सोलापुरामध्ये सरकार विरोधी जबरदस्त भावना आहे. महागाई, बेकारी, भ्रष्टाचाराने संपूर्ण जनता त्रस्त आहे. कामगार कायद्यात बेकायदेशीर बदल करणं, शेतकऱ्याला आधार न देणं, महिला असतील, दलित असतील, आदिवासी असतील त्यांच्या प्रश्नाकडे दुर्लक्ष करणं. कर्नाटकमध्ये एवढं मोठं स्कॅन्डल ठरलं, तिथे स्वतः पंतप्रधान जातात माहीत असून. त्यामुळे या देशाचे दुर्भाग्य आहे. सोलापुरामधली जागा ही 40-50 हजार मतांनी सुटेल असं माझा अंदाज आहे. आणि देशात इंडिया आघाडीचं राज्य ही 300च्या आसपास इंडिया जागा येतील आणि एनडीएच्या जागा 200 ते 225च्या आसपास राहतील असा अंदाज. मोदी आले, योगी आले सोलापुरात. मोदी आले सोलापुरात, योगी आले, तर काय फरक पडेल? आता याचा फरक 2014-19 मध्ये दिसला आहे. मला एकच तुम्ही उदाहरण घ्या. 19 जानेवारीला आमच्या कार्यक्रमात आले, किती प्रचंड गर्दी होती. त्यानंतर ओम मैदानावर त्यांनी सभा घेतली, किती गर्दी होती. याच्यावर तुलना तुम्ही करा. हळूहळू मोदीवरचा विश्वास कमी होत आहे. लोकाला फसलेलं, लोकांचे प्रश्न गंभीर झालेलं आणि पंतप्रधान काही करत नाही, ही भावना लोकांमध्ये पसरलेला आहे. त्यामुळे या वेळेला भारतीय जनता पक्षाने एनडीएचा पराभव ठरलेला आहे. त्यांनी 400 पण नारा दिले, 400 पण नारा दिलेत की त्यांनी. 400 आकडा जमाना झाला, ते 400 आकडा गेला. ते बहुमताचा आकडा घालण्याकरता ते प्रयत्न करू लागलेत. 272 येतील का नाही, रोज त्यांच्या बैठका चालू आहेत. कधी अशा बैठका मी बघितलं नाही. नड्डा साहेब, अमित शाह, मोदी साहेब रोज बसू लागलेत, टक्केवारी वाढवा म्हणू लागलेत. तर त्यांना कुठंतरी जाणीव झालेलं आहे. लोक आता जागृत झालेले आहे. अहो मला हे सांगा, केंद्राविरुद्ध राज्याचा संघर्ष केरळमध्ये आहे, तामिळनाडूमध्ये आहे, बंगालमध्ये आहे, दिल्लीमध्ये आहे, झारखंडमध्ये आहे, पंजाबमध्ये. जिथं विरोधी पक्षाचं सरकार आहे ते सरकारच चालू नाही. त्यांचं उत्पन्नाचं तुम्ही हिस्सा आहे तोही देत नाही. कुठली लोकशाही? बाबासाहेबांनी घटना दिलं, केंद्राने राज्याचे संबंध कसे असले पाहिजे. मोठ्या भावाची भूमिका केंद्राची राहणार, लहान भावाची भूमिका राज्याची राहणार. तुम्ही राज्याला आर्थिक कोंडीमध्येच प्रयत्न करता. तेलंगणाचा मुख्यमंत्री तेच ओरडतो, कर्नाटकचा मुख्यमंत्री तेच ओरडतो, आम्हाला तुम्ही पैसे देत नाही. म्हणजे एका बाजूला तुम्ही राज्याची कोंडी करायची, दुसऱ्या बाजूला तुम्हाला मानणारे लोकांना राज्यपाल बसवायचं. घटना कुठं राहिली मला सांगा? पूर्णपणे घटना हे उलटवण्याचा प्रयत्न केंद्र सरकारचं चालू आहे. म्हणून जनता अत्यंत क्रोधित आहे, जनता अत्यंत कंटाळलेली आहे. त्यामुळं निर्णय हे इंडिया आघाडीच्या बाजूने येईल असं माझा अंदाज.